हे नाव असेल बोलेल आता। या ठिकाणी आलेले पाहुणे आणि सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून स्वागत करतो। आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते। दीपज्योती परब्रह्म दीपज्योते जनार्दनम दीपज्योते पापहरम दीपज्योते नमस्तुते। आपण सर्व देवतांना या ठिकाणी आवाहन करत असतो आणि दीप प्रज्वलन करणं हा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक वारसा आहे, मोठेपणा आहे आणि आपण दीप प्रज्वलनाने जोरदार टाळ्या वाजवून आपण पाहुण्यांचं स्वागत करायचं। दीप प्रज्वलन झालेलं या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करावं। सर्व विद्यार्थ्यांनी हात जोडायचे, डोळे झाकायचे, चला प्रार्थना करायची आपल्याला। आपण या ठिकाणी सरस्वती मातेचं या ठिकाणी पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झालेलं आहे। सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पूजनासाठी उपस्थित राहावे। संस्थेचे उपाध्यक्ष माननीय अनिलजी मेहता साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मार्गदर्शक आमचे माननीय अण्णा ज्ञानेश्वरजी मुनकुडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। अवस्थी साहेब आहेत, तसेच या ठिकाणी आमच्या मित्रांचं आम्ही मनापासून स्वागत करतो। तसेच संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, त्यांचे आम्ही मनापासून विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावं। उपस्थितांचं सर्व पालकांचं या ठिकाणी आपण मनापासून स्वागत करूया। संयुक्त असं म्हणजे यापूर्वी कधीच असं घडलं नाही, इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं होतं की स्नेह संमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ हा एकत्र होतोय, विविध गुणदर्शन हा एकत्र होतोय। हा इतिहासातला वेगळा टप्पा असं आपण म्हणूया। असं म्हणू इच्छितो की खरोखरच या देखण्या कार्यक्रमाला खरंच नजर लागू नये, कारण दोन्ही शाळा एकत्र येऊन जेव्हा एखादी मोठी उभारी घेतात हा सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आज या ठिकाणी आजच्या या मंगलमय प्रसन्न वातावरणामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या संस्थेच्या सभागृहामध्ये उपस्थित आहात। आपला या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेह संमेलन या कार्यक्रमासाठी सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो। आज आपल्याला ज्या पाहुण्या लाभलेल्या आहेत, सौ संगीता प्रशांत तरडे या आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या विभागीय संपादिका आहेत आणि आपला आवाज आपली सखी या स्त्रियांसाठी चालवला जाणारा जो मंच आहे त्याच्या संचालिका आहेत। त्यांच्याकडे एकंदर त्यांचा मी कार्याचा आढावा किंवा आपण म्हणतो ना परिचय वाचून घेतला मी। त्याच्यानंतर सुरुवातीला मला त्यांच्याबद्दल एक 4 ओळी म्हणाव्याशा वाटतात की गावोगावी ज्यांची कीर्ती अशाच आजच्या सत्कार मूर्ती, त्यांच्या या शुभ कार्यातून चला आपण घेऊ स्फूर्ती। जो काही महिलांसाठी जे व्यासपीठ चालवतात, आपला आवाज आपली सती किंवा तो जो ग्रुप आहे सगळ्या स्त्रियांचा, तो जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात व्यापलेला आहे आणि त्याची संख्या 70,000वर पोहोचलेली आहे आता। तर या माध्यमातून त्या स्त्रियांसाठी आपण म्हणतो वुमन एम्पॉवरमेंट, स्त्रियांचं सबलीकरण, महिलांचं सबलीकरण। आणि मॅडम ह्या आपल्यासारख्याच एखाद्या नॉर्मल कुटुंबातून वर आलेल्या आहेत, तर ज्यांची स्वप्ने दमदार असतात त्यांनाच ध्येय प्राप्ती होते। फक्त पंख असून काही फरक पडत नाही, तर मंडळींनो जिद्दीमुळे उड्डाण सफल होते। पाहुण्यांचा परिचय आत्ताच सौ वाघ मॅडम यांनी करून दिला, तेव्हा आपण पाहिले की महामेट्रोच्या ब्रँड एम्बेसिडर माननीय सौ संगीता तरडे या मेट्रोने प्रवास करा।
शिक्षणामुळे आले स्वअस्तित्वाची जाण, शिक्षणामुळे आली स्वअस्तित्वाची जाण. शालेय वर्षातील केलेल्या विविध कार्यांचं प्रतिबिंब म्हणजे आजचा हा पारितोषिक वितरण सोहळा. शाळेत येणाऱ्या विद्यार्थी या सर्वसामान्य कुटुंबातील आणि श्रमिक वर्गातील असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्या शिक्षण घेत आहेत. वर्षभर शाळेत आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये त्या सहभागी होत असतात आणि यश मिळवत असतात. सर्वाधिक गुण मिळवून प्रथम आलेले आहे. यानंतर शालेय प्रतिनिधी निवडणूक. दरवर्षी शाळेमध्ये प्रत्यक्ष मतदान करून शालेय विद्यार्थी प्रतिनिधी म्हणजे जीएफची निवडणूक घेतली जाते. याचा अहवाल मी थोडक्यात आपल्यासमोर सादर करीत आहे. शालेय मोफत पाठ्यपुस्तक वाटप योजना. विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. त्याचप्रमाणे आपल्या शाळेत देखील दखलपात्र विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत मिळालेली पुस्तके आता 1ली ते 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येते. मोफत पाठ्यपुस्तक समिती प्रमुख म्हणून सौ खरकांडे मॅडम या काम पाहतात. शालेय अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आज वर्षभराचे तुम्ही वेगवेगळ्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवलं असतं, किंवा डान्स असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, स्पोर्ट्स असतील, त्याचं गुणगान करण्याचा आजचा दिवस आहे. आपल्या सर्व प्रत्येक वर्गातनं जे विद्यार्थी वेगवेगळ्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवतात त्यांना या ठिकाणी बक्षिसं दिली जातात. ती तुमच्या सर्वांसमोर का दिली जातात तर तुम्ही त्यांच्याकडनं प्रोत्साहन घ्यावं, प्रेरणा घ्यावी आणि पुढच्या काळात पुढच्या वर्षी चांगल्या पद्धतीने तुम्ही सुद्धा बक्षिसं घ्यावी, ही प्रेरणा तुमच्या मनामध्ये यावी, हा त्यामागचा हेतू आहे. आणि हे 8 दिवस असे असतात की ज्याला ज्याच्यामध्ये आवड आहे, मग कबड्डी असेल, लांबुडी असेल, उंचवडी असेल, धावणे असेल, वेगवेगळ्या स्पर्धा ज्या आपण घेतल्या असतील, रांगोळी स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, अशामध्ये प्रत्येकामध्ये काही ना काही विशेष गुण असतो. आणि त्यामुळे प्रत्येक गुणाला वाव मिळण्यासाठी आणि त्याचा अनुकरण बाकीच्यांनी करावं यासाठी आपण स्पर्धा घेतल्या. आज या ठिकाणी आल्यावर हायस्कूल आणि GMI कन्या शाळा यांचं संयुक्त स्नेहसंमेलन आज होतंय. आणि बक्षीस वितरण म्हणजे आपल्या मित्राला, मैत्रिणीला कोणाला बक्षीस मिळाले हे पाहिजे का माझं भाषण ऐकायचंय. की विद्यार्थी जेव्हा इथे ह्या स्टेजवर येतो त्यावेळेस तो विद्यार्थी इथून घडत असतो. कारण आता स्टेजवरती सगळे तुमचे गुरु बसलेले, त्यामुळे आदरणीय व्यासपीठ आणि मी गुरु म्हणेन, कारण कुठलेही शिक्षक कोणत्याही विद्यार्थ्यांना शिकवतात, त्यांना मार्गदर्शन करतात, त्यांना घडवतात, तर सगळ्यात पहिले म्हणजे त्यांचे गुरु म्हणजे त्यांचे शिक्षक. आणि इथे जेवढे शिक्षक बसलेले तेही माझे गुरु आहेत, मी असं म्हणेन. कारण आम्ही अशाच गुरुंकडनं शिकलोय आणि म्हणून आज व्यासपीठावरती आम्ही इथे तुमच्यासमोर बोलण्याची हिंमत करतोय किंवा बोलण्यासाठी इथे उपस्थित आहोत. आणि क्राऊडमध्ये बसलेले पालक हे सुद्धा तुमचे गुरु आहेत, कारण घरातून मुलांना पहिलं शिक्षण जे दिलं जातं ते आपल्या पालकांकडनं. तर एकदा जोरदार तुमच्या पालकांसाठी तयार झाल्या पाहिजे. सर्वांगीण विकास होण्यासाठी ज्याप्रमाणे बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकास, त्याचप्रमाणे विविध कलागुण विकसित करणं देखील आवश्यक असतं. त्यासाठी वर्षभर विविध स्पर्धा घेतल्या जातात आणि या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी भाग घेण्यासाठी, सहभागी होण्यासाठी बक्षिसांचं विशेष आकर्षण त्या ठिकाणी असतं. विद्यार्थ्यांनी मिळवलेली बक्षिसं पाहुण्यांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते मिळणे ही मोठी कौतुकाची बाब आहे. आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तेव्हा मी या ठिकाणी प्रथम आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी सुद्धा अभ्यासातील प्रगती तिची निवड केलेली आहे. अभ्यासाबरोबरच एक प्रकारची बक्षिसं सुद्धा तिला मिळत असतात. तिचा आवड त्यानंतर तिने आहे शांत आणि शिस्तप्रिय आहे. या वर्षीच्या शालेय जीएस निवडणुकीत विद्यार्थिनीचा पुरस्कार सुद्धा तिला मिळालेला आहे. सर्व स्पर्धा तिला विद्यार्थिनी आहे. आर्थिक परिस्थिती बेताची जरी असली तरी अभ्यासातील इयत्ता 3री मध्ये तिला आदर्श विद्यार्थिनीचा कबड्डी आहे.
पुढे असतो. प्रत्येक गोष्ट त्याला करून पाहायची असते आणि त्याला पुढे IT इंजिनियर. पालकही आलेले आहेत, पालकांनी पुढे यायचे. ते आहेत इयत्ता 10वी कांबळे प्रणव नंबरही प्राप्त करतो. आलेगावकर माध्यमिक विद्यालय. जमादार जैन आसिफ जमादार, पटकन पुढे यायचंय. याला कैलासवासी यांच्याकडून पारितोषिक प्राध्यापक नंदकुमार जाधव यांच्याकडे देण्यात येत आहेत. कदम कैलासवासी प्रभाकर मानवर पारितोषिक. याला कैलासवासी आलेगावकर, कैलासवासी हरी महादेव आलेगावकर, विष्णुपंत आलेगावकर पारितोषिक कैलासवासी हरी महादेव आलेगावकर स्मरणार्थ मंजिरी कर्वे आलेगावकर यांच्याकडून पारितोषिक. श्री रामराव शंकर जेवे पाटील यांच्याकडून पारितोषिक.